नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। शेतकरी जागर मंच अकोला वतीने आज अकोला येथे 8 मे रोजी पत्रकार परिषद संपन्न। सरकारने लवकरात लवकर हमीभाव खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकरी आपले प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणाचा इशारा शेतकरी जागर मंचाने आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। सरकारला खरेच शेतकऱ्यांचे भले करायचे असल्यास लवकरात लवकर शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे। शासकीय ज्वारी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी झटायचे की व्यापाऱ्यांच्या संगनमत करून लुटीची व्यवस्था घट्ट करायची, या प्रश्नाचे उत्तर प्रशासन, सरकार आणि राजकीय पक्षांनी देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन शेतकरी जागर मंचाने पत्रकार परिषदेमध्ये केले आहे। या आयोजित पत्रकार परिषदेला शेतकरी जागर मंचाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकार या संदर्भामध्ये काहीही करायला किंवा प्रशासन हे या बाबतीत काही करायला तयार नाही, कारण आपल्या इथल्या 7 APMCचा जर विचार केला तर मागल्या म्हणजे 25 तारखेपासून किंवा 24 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत या 8-10 दिवसामध्ये जवळजवळ 2,500 टन ही ज्वारी बाजारात आलेली आहे। या बाजारातल्या ज्वारीची ॲव्हरेज किंमत ही 2100 रुपये, जेव्हा की सरकारचा हमी भाव हा 1990 रुपये, म्हणजे एका क्विंटल मागे 890 रुपये शेतकऱ्याला कमी मिळत आहे। जर आपण हा विचार केला तर एका एकराला 15 ते 20 क्विंटल दरम्यान उत्पन्न जर मिळालं, 20 क्विंटल जर आपण पकडलं तर एका एकरातून एका शेतकऱ्याची जवळजवळ 18,000 रुपयाची विक्री होते। सरकार 6,000 रुपयाचे पानं आमच्या तोंडाला पुसते, त्याचा बँड वाजवते, त्याचा गाजावाजा करते, पण 18,000 रुपयाची लूट एका हंगामात, एका पिकात, एका एकरात करून त्याच्या संदर्भात कुठेही काहीही चर्चा नाही। म्हणून आज आम्ही तुमच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे या इलेक्शनच्या धामधुमीमध्ये तर 2 गॅरंटीवाले होते, एकाची वैयक्तिक गॅरंटी होती, दुसऱ्या हाताची गॅरंटी, आणि हे दोन्ही गॅरंटीवाले आज कुठे गायब झाले आम्हाला दिसत नाही, पण आमच्या ज्वारीची गॅरंटी कोण देणार? आणि म्हणून हा प्रश्न तुम्ही असाच लावू शकता, तुमच्यामध्ये ती ताकद आहे, हा प्रश्न तुमच्यासमोर मांडावा। कारण आज जर आपण आचारसंहिता व्हायची वाट पाहिली, आचारसंहिता संपल्यावर हा विषय घेतला असं जर म्हटलं तर 6 तारखेला आचारसंहिता संपते, 7 तारखेला मृग नक्षत्र सुरू होतं आणि 8 तारखेपासून पेरण्या सुरू होतं। शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतील, आत्ता पैशांची आम्हाला गरज आहे, बियाण्यांसाठी, खतांसाठी। खतांच्या किमती प्रचंड आकाशाला भिडलेल्या आहेत, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आणि हरभरा जो आहे, हरभरा हा आयातीने कम्प्लीटमध्ये पोखरलेला आहे। आयातीचं धोरण कोणासाठी आखलं जातं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मला कोणावरही टीका करायची नाही। आज आमचा टीका हा विषयच नाही, आमचं म्हणणं आहे की आमच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आणि हा जीवनमरणाचा प्रश्न हा कोणत्याही रंगावरती, कोणत्याही झेंड्याखाली न बघता हा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून जर आपण सर्वांनी मांडला आणि त्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर किमान या जिल्ह्यामध्ये म्हणजे आत्तापर्यंत 3 तारखेपर्यंत जी खरेदी झाली, ती जी मी सांगितलं तुम्हाला 2,500 टन खरेदी झाली, त्या 2,500 टनावर आत्ताच आम्हाला 22.5 लाख रुपये कोटा झालेला आहे, 22.5 लाखाचा टोळा, आणि हे शेतकऱ्यांच्या घरात जाणार आहे। बरं, आता याच दरम्यान मुलांच्या ॲडमिशन्स असतात, शाळेच्या ॲडमिशन असतात, आता CET नीट परीक्षा दिलेली आहे, त्याच्यासाठी मुलांच्या पालकांचं आर्थिक नियोजन चाललं आहे। या सर्वात जर आम्हाला पैसे मिळाले नाही मग आम्ही पाहायचं पण, म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून सरकारला सुद्धा हा इशारा देऊ इच्छितो की हा जो ज्वारीचा प्रश्न आहे हा ताबडतोब, आणि याच्यासाठी कोणत्याही आचारसंहितेची अडचण नाही। जर सरकारचं सांगत असेल तर सरकार तुमच्यासोबत शुद्ध खोटं बोलत आहे, नालायक धंदा करताय, डांबीसपणा करताय, कारण हा धोरणात्मक निर्णय ऑलरेडी झालेला आहे। सरकार भावांतर योजनेसाठी सरकारने 4,000 कोटी रुपयाचं बजेटमध्ये प्रोव्हिजन केले, आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न येते तेव्हा कसली आचारसंहिता? मरणाऱ्या माणसाला तुम्ही आचारसंहिता म्हणून तुम्ही जर आचारसंहितेचं खूप त्याच्या मानगडीवर बसवत असाल तर ते चुकीचं होईल, आणि म्हणून कोणत्याही प्रकारची आचारसंहितेचा विचार न करता सरकारने दादर प्रशासनाने म्हणजे एका बाजूला केंद्र कांद्याचा निर्णय घेत असताना कोणत्याही पद्धतीची आचारसंहिता नाही लागू, कोणतीच आचारसंहिता लागू नाही झाली,
आणि तो एका विशिष्ट राज्यासाठी त्या निवडणुका व्हायच्या आणि आत्ता इथल्या निवडणुका झाल्या. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी सुद्धा जरी हा निर्णय घेतला तरी मला असं वाटतं की एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल. आणि म्हणून वैयक्तिक जे गेल्या जवळजवळ 9-10 वर्षापासून जागरमंच जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून कधीही वैयक्तिक फोन कधी केली ही पहिली वेळ होती. कारण निवडणुकीच्या धामधुमीत येतील की नाही लोक आणि प्रश्न मांडला गेला पाहिजे ही कुठेतरी जी इच्छा होती. आणि म्हणून आम्ही तुम्हाला वैयक्तिकपणे सर्वांना फोन करण्याचा प्रयत्न केला. काही जणांचे फोन लागले नाही तुमच्यापर्यंत पोहोचून. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.